गिरीश भाऊ तुम्हारे हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तुम्हारे हम तुम्हारे साथ हैं। सारख्या महापालिकेने आम्ही 100% विजय त्या ठिकाणी संपादित केलेला आहे। एक हाती आम्ही त्या ठिकाणी विजय संपादित केला आहे। स्पष्ट बहुमतामध्ये आम्ही महायुती पण आहोत आणि स्पष्ट बहुमतात आम्ही भाजप म्हणून त्या ठिकाणी आहोत। धुळ्याला सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे येतं, त्या ठिकाणी सुद्धा मागच्या वेळेला आपण 50+ म्हटलं होतं, 50 जागा घेतलेल्या होत्या। तिथे सामाजिक थोडगणित वेगळं आहे। 74 पैकी एकाच समाजाच्या जागा 19-20 निवडून येतात। मग राहिलेल्या जागा त्या ठिकाणी 54 आहेत, 55 आहेत। या 55 जागेपैकी जवळपास 51 जागा 50+ या जागा भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि जवळ 90% यश त्या ठिकाणी भाजपला मिळालेलं आहे। 100% यश जळगावमध्ये त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा एक विक्रमी आकडा त्या ठिकाणी उपस्थित आमचे आमदार राहुलजी, जिल्हाध्यक्ष केदारजी, विजय चौधरी, लक्ष्मणजी सावजी, उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो। सर्व नाशिककरांचे या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत। आता माझ्याकडे जो आकडा आलेला तो 72 आलेला आहे आणि 4-5 मिनिटांमध्ये आता डिक्लेअर होणार आहे। बस 76 उमेदवार हे आमचे निवडून आलेले आहेत। 76 नगरसेवक आज भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आहेत। गेल्या वेळी 66 नगरसेवक होते, आता 10 पुन्हा वाढलेले आहेत। 76 ही संख्या या ठिकाणी झालेली आहे। काही खरं म्हणजे कारण झाले ते सांगितलं, आम्ही 80+ होऊ, 100 पर्यंत पोहोचू, पण काही अडचणी झाल्यात, काही म्हणजे उत्तर महाराष्ट्र हा 100% तसा नगरपालिकांमध्ये आपण बघितलं असेल, महापालिकेमध्ये असेल, सगळ्या ठिकाणी आमदारी नाशिक शहराचे तिन्ही भाजपचे या ठिकाणी आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की हा उत्तर महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्लाच आहे, तो परंपरागत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी 76 जागा नाशिकमध्ये जिंकल्याचा खूप आनंद आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे। आता येणारा कुंभमेळा 1.25 वर्षामध्ये या ठिकाणी आहे आणि तो आपल्याला अतिशय यशस्वी करायचा आहे, सुंदर, स्वच्छ, सुरक्षित करायचा आहे। त्यामुळे नाशिककरांच्या खूप अपेक्षा भाजपकडून या ठिकाणी आहेत, आमच्याकडून या ठिकाणी आहेत। निश्चित त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। परवा देवेंद्रजी या ठिकाणी आले, त्यावेळेला त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलले आणि नाशिककरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं। त्याबद्दल पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून, आमचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण त्यांच्याकडून आणि मी स्वतः, आमचे सगळे आमदार, राहुलजी या ठिकाणी आहेत, केदारजी या ठिकाणी आहेत, आमच्या देवयानीताई, सीमाताई मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी आहेत, सगळ्यांच्या वतीने मी आपले मनापासून या ठिकाणी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो। 15 जागा म्हणजे आमच्या अगदी हातच्या गेल्यात, कारण नसताना गेल्यात, हे आम्हाला मान्य करावं लागेल। पण तरी पण 76 जागा मोठी संख्या या ठिकाणी, स्पष्ट बहुमत महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा सर्वच मतदारांचे, विशेष करून कार्यकर्त्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की अहोरात्र परिश्रम त्यांनी केला, खूप मेहनत त्यांनी घेतली आणि त्यामुळे 76 पर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। उत्तर महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर जळगावला आम्ही महायुतीमध्ये होतो, 46 जागा आम्ही घेतल्या होत्या, 22-21 जागा इथे शिवसेनेला दिलेल्या होत्या। त्या ठिकाणी 46चे 46 कमळावर जेवढे अधिकृत उमेदवार आम्ही दिलेले होते ते सगळे भाजपचे निवडून आले आणि महायुतीमध्ये सुद्धा आम्ही 74 पैकी जवळपास 70 आणि मला वाटतं हा महाराष्ट्रात उच्चांक असेल आणि असं झालं असेल की आतापर्यंत ठेवलेले आहेत। 2 दिवसापासून त्यांनी कारण खूप शोधली, शाही आता का सगळ्या लोकांनी बोगस लावून मतदान केलं का, शाही काढून 60%, 55% मतदान झालेलं आहे का, सगळ्यांनी शाही वगैरे खोडल्या का, 100%, 80%, 90% मतदान केलंय का? पण
आपण हारणार आहोत त्याची जाणीव होती आणि म्हणून हे सगळे महाभाग कधी मतपत्रिका त्याच्यावर मतदान घ्या, कधी नावं बोगसवर त्यांनी खूप कव्हर माजवला. आता शाईवर मध्ये मशीनवर ते दुसरं मशीन काय लावलं, पाडू मला वाटतं काही गरज नाही. मला वाटतं यांनी जेवढी बडबड ही अशी रिकामी आपल्या समोर येऊन केली तेवढे भाषण जर बाहेर जाऊन केले असते, फिरले असते महाराष्ट्रात तर थोड्याफार 10-20 जागा त्याच्या जास्त आल्या असत्या मला असं वाटतं. पण करायचं काहीच नाही, जनतेत जायचं नाही, समाजाची कुठे नाळ ओळखायची नाही, कुठले समाज हिताचे कामं करायचे नाही, त्यावर बोलायचं नाही, फक्त काहीतरी वात्रटिका करायच्या. मराठी करायचं तर मराठी माणसांनी चांगली चपराक त्यांना दिलेली आहे. मुंबई तोडाची भाषा करायची, मुंबईकरांनी तर चांगली अशी दिलेली आहे. मला समजतच नाही. शाही निघते तर काय शाही का तुमच्या तोंडाला लावायची आता? खरं म्हणजे तीच वेळ आलेली याच्या तोंडाला शाही लावायची. हे लोकांनी दाखवून दिलं, मतदारांनी दाखवून दिलं. मी सांगितलं तर मला आठवत असेल, मी स्पष्ट सांगितलं सगळ्या भाषणामध्ये माझ्या की मी पहिल्या 10 महापालिका सांगतो. मुंबई सांगतो, ठाणे सांगतो, कल्याण डोंबिवली सांगतो, उल्हासनगर सांगतो, पुणे सांगतो, चिंचवड सांगतो, नाशिक सांगतो, नागपूर. यापैकी त्यांनी सांगावं एवढी बडबड करायची आम्ही एका ठिकाणी निवडून येऊ, सगळं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी करा म्हटलं कुठल्याही महापालिकेवर, आणि एका ठिकाणी निवडून दाखवा. आज काय दानाफाम त्यांची झालेली आहे.